उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे. मागील भागात आपण शिकलो की इसाकच्या जन्माद्वारे देवाच्या वचनाची आनंदी पूर्तता कशी नोंदवली आहे आणि हे सिद्ध झाले की खरे जीवन मानवी प्रयत्नांनी नव्हे तर केवळ देवाच्या सामर्थ्याने येते. अब्रामाच्या कुटुंबात संघर्ष निर्माण झाला आणि देवाने अब्रामाला हगार आणि इश्माईलला दूर पाठवण्याची सूचना दिली. शेवटी आपण पाहिले की अब्रामने बेरशेबा येथे अभिमेलेकशी करार केला आणि त्याच्या जीवनावर देवाचा निर्विवाद आशीर्वाद स्वीकारला. आजच्या भागात आपण देव इसाकला अर्पण करण्याची आज्ञा अब्रामाला देतो. देव निर्णायक क्षणी अब्रामाला रोखतो. देव त्याच्या वचनांची पुष्टी करतो आणि अब्राम बेरशेबाला परततो हे पाहणार आहोत. तर चला आपण अध्ययनाची सुरुवात करूया. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आज आपण उत्पत्ती अध्याय 22 आणि वचन 1 ते 14 यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते आहेत: देवाने अब्रामाला इसाकाचा बळी देण्याची आज्ञा दिली, देवाने अब्रामाला थांबवले, देवाने आपली वचने पुन्हा दृढ केली आणि शेवटी अब्राम बेरशेबा येथे परत आला. या अध्यायात आपण बायबलमधील आणखी एका महान शिखरावर पोहोचतो. आपण उत्पत्तीच्या पुस्तकात पर्वतांच्या शिखरांवरून चालत आहोत. अध्याय 22मध्ये अब्रामाने आपल्या स्वतःच्या मुलाचा बळी देण्याच्या प्रसंगाचे वर्णन आहे. देवाने अब्रामाला त्याचा पुत्र इसहाक यास वेदीवर अर्पण करण्याची आज्ञा दिली आणि जेव्हा देवाने पाहिले की अब्राहम ते करण्यास तयार आहे तेव्हा शेवटच्या क्षणी त्याला थांबवले. हा अध्याय आपणास अब्रामाला देवाने दिलेल्या 7व्या आणि शेवटच्या दर्शनापर्यंत घेऊन जातो. यानंतर देवाला अब्रामाला करायला सांगण्यासारखे काहीही उरले नव्हते. हीच ती सर्वोच्च परीक्षा होती जी देवाने या मनुष्याची घेतली. जर तुम्हाला बायबलमधील 10 महान अध्याय निवडायचे असतील तर तुम्हाला उत्पत्ती 22चा त्यात समावेश करावाच लागेल. याचे एक कारण हे आहे की मानवी बळीची कल्पना प्रथमच येथे सुचवली गेली आहे. मानवी बळी चुकीचा आहे हे मनुष्याला स्पष्ट करणे देवाच्या योजनेत आणि उद्देशात होते. ही घटना तेच प्रगट करते. हे देखील प्रगट करते की पापी लोकांना वाचवण्यासाठी देवाला एका जीवनाचा त्याग आवश्यक आहे. मनुष्याच्या मुलांमध्ये कोणीही त्या जागेसाठी पात्र नाही. देवाचा पुत्र हाच एकमेव होता. हे चित्तवेधक आहे की पौलाने म्हटले, देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला सोडले नाही. पण तुम्ही यात हे जोडू शकता की त्याने अब्रामाच्या मुलाला सोडले आणि इसहाकाचा बळी पूर्ण करू दिला नाही. या अध्यायाची तुलना स्तोत्र 22 आणि यशया 53शी केली जाते. जेव्हा मी या अध्यायात ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे चित्रण करणारी ही महान सत्य पहिल्यांदा पाहिली तेव्हा ते चित्त थरारक होते. केवळ इसहाकाच्या जन्मातच नाही तर आता इसहाकाच्या बलिदानातही आपल्या प्रभूच्या जीवनाशी एक विलक्षण साम्य आहे. सर्वात विलक्षण गोष्ट ही आहे की या घटनेबद्दल याकोबाने एक विधान केले आहे जे बायबलच्या इतर भागांशी विसंगत वाटू शकते. याकोबाचं पत्र 2रा अध्याय आणि 21 या वचनामध्ये सांगितले आहे की आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञवेदीवर अर्पिले. यात तो क्रियाने नीतिमान ठरला नव्हता काय? कारण पौल रोमकरास पत्र 4था अध्याय आणि 1 ते 3 या वचनांमध्ये सांगतो, तर मग आपला पूर्वज अब्राहम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? कारण अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. कोण बरोबर आहे, याकोब की पौल? माझे उत्तर आहे की ते दोघेही बरोबर आहेत. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ते दोघेही एकाच गोष्टीबद्दल बोलत आहेत, विश्वास. याकोब
विश्वासाच्या कृत्यांबद्दल बोलत आहे, नियमशास्त्राच्या कृत्यांबद्दल नाही. पौल देवापुढील नीतिमत्वाबद्दल बोलत आहे आणि तो उत्पत्तीच्या 15व्या अध्यायाचा संदर्भ देत आहे. जेव्हा अब्राहम विश्वासाच्या मार्गावर नुकताच चालण्यास सुरुवात करत होता, त्यावेळी केवळ देवालाच त्याचे हृदय माहीत होते आणि देवाने पाहिले की अब्राहमाने त्याच्यावर विश्वास ठेवला. उत्पत्ती 15वा अध्याय 6वं वचन. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहमाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. आपण पाहू शकतो की अब्राहम अनेक वेळा चुकला आणि माझे मत आहे की त्याचे शेजारी म्हणाले असतील तो नीतिमान आहे, असे आम्हाला दिसत नाही. पण जेव्हा तो दिवस आला की त्याने आपल्या मुलाला वेदीवर अर्पण करण्यासाठी नेले, तेव्हा कठोर हृदयाच्या बलिष्ठालाही हे मान्य करावे लागले की अब्राहमाने आपल्या कृतींनी आपला विश्वास दाखवला. याकोब म्हणतो की अब्राहम कृत्यांनी नीतिमान ठरला. तो कधी नीतिमान ठरला? जेव्हा त्याने इसाहाकाला अर्पण केले. पण प्रश्न असा निर्माण होईल, अब्राहमाने खरोखरच इसाहाकाला वेदीवर अर्पण केले का? अर्थात उत्तर आहे की त्याने केले नाही. पण त्याची तशी इच्छा होती. तीच इच्छाशक्तीची कृती आहे ज्याबद्दल याकोब बोलत आहे, जी हे प्रकट करते की अब्राहममध्ये विश्वासाची कृत्ये होती. याकोब उत्पत्तीच्या 22व्या अध्यायात दिसणाऱ्या विश्वासाच्या कृत्यांवर जोर देत आहे आणि पौल त्याच्या हृदयातील विश्वासाबद्दल बोलत आहे, जो अब्राहमामध्ये 15व्या अध्यायात होता. आता आपण देवाने अब्राहमाला इसाहाकाला अर्पण करण्याची आज्ञा दिली याविषयी पाहणार आहोत. आणि यासाठी आपण वाचूया उत्पत्तीचा 22वा अध्याय आणि 1 वचन. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास कसोटीस लाविले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली, तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? कसोटी शब्दाचा अर्थ चाचणी किंवा परीक्षा असा आहे. याकोबाने आपल्या पत्रामध्ये हे अगदी स्पष्ट केले आहे की देव कोणालाही वाईट गोष्टींनी मोहात पाडत नाही. देव लोकांना मोहात पाडतो याचा अर्थ त्यांच्या श्रद्धेची परीक्षा घेतो. देवाने अब्राहमाची परीक्षा घेतली होती आणि त्याला एक खूपच विचित्र गोष्ट करण्यास सांगितली होते. वाचूया आपण पुढचं वचन, 22वा अध्याय आणि 2 वचन. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र इसाहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. या अध्यायानंतर लगेचच आपल्याला उत्पत्ती 23वा अध्याय 1 वचनामध्ये सांगितलेले आहे की सारा मरण पावली तेव्हा ती 127 वर्षांची होती. जेव्हा तुम्ही ही गोष्ट या अध्यायासोबत पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येते की हा मुलगा इसाहाक फक्त एक लहान मुलगा नव्हता. इसाहाकाचा जन्म झाला तेव्हा सारा 90 वर्षांची होती आणि ती मरण पावली तेव्हा 127 वर्षांची होती. याचा अर्थ असा की येथे 37 वर्ष उलटून गेली होती. या अध्यायात त्याला मुलगा म्हटले असल्यामुळे तो प्रत्यक्षात 30च्या आसपास होता, कदाचित 30 किंवा 33 वर्षांचा. हे तुमच्या लक्षात येणार नाही. तुझा पुत्र यास घेऊन म्हणजे हे अब्राहमाच्या आणि देवाच्या स्वतःच्या हृदयाला कसे स्पर्श करते याकडे लक्ष द्या. तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाहाक यास घेऊन. प्रभू येशूने त्रैक्यामध्ये पुत्राचे स्थान घेतले आहे. तुझा पुत्र, तुझा एकुलता एक मुलगा. प्रभू येशूला एकुलता एक पुत्र म्हटले आहे. तुझा एकुलता एक मुलगा इसाहाक ज्याच्यावर तू प्रेम करतोस. प्रभू येशूने म्हटले होते, पिता माझ्यावर प्रेम करतो. पुढे म्हटले आहे की मोरिया देशात जा. अनेकांचा असा विश्वास आहे की मोरिया म्हणजे हा विशिष्ट भाग हे तेच ठिकाण आहे जिथे शतकानंतर मंदिर बांधले गेले आणि तेच ठिकाण जिथे प्रभू येशूचा वध करण्यात आला, शहराच्या तटबंदीच्या अगदी बाहेर. तसे पाहिले तर यरूशलेमपासून गुलगुथा आणि मंदिराचा परिसर फार दूर नाहीत. ते एकाच पर्वतरांगेचा भाग आहेत. तिथून एक रस्ता काढण्यात आला आहे आणि पर्वतरांग तोडण्यात आली आहे. पण तीच पर्वतरांग आहे आणि तिला मोरिया म्हणतात. प्रभू येशूचा मृत्यू
त्याच ठिकाणी झाला असे आपल्याला म्हणता येणार नाही, कारण ते आपल्याला माहीत नाही. पण निश्चितपणे त्याचा मृत्यू त्याच पर्वतरांगेवर, त्याच डोंगरावर झाला जिथे अब्राहमाने इसाकाला अर्पण केले होते. असं म्हटलेलं आहे, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. मोशेच्या नियमशास्त्राच्या काळापर्यंत होमार्पण हेच अर्पण होते. त्यानंतर पापार्पण आणि दोषार्पण देण्यात आले. येथे होमार्पण ख्रिस्ताच्या व्यक्तीबद्दल, तो कोण आहे याबद्दल बोलते. हे मानवी बलिदानाचे अर्पण आहे, आणि खरे सांगायचे तर यामुळे हा नैतिक प्रश्न निर्माण होतो की मानवी बलिदान चुकीचे नाही का? होय, ते नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. वास्तविक मानवी अर्पण ही एक अयोग्य व अमान्य केलेली गोष्ट होती. तसे करण्याचे देवाचे मानवाला मनाई होती, आणि हे अब्रामालाही ठाऊक होते. जर या संदर्भात तुम्ही अब्रामाला काही विचारले असते तर तो म्हणाला असता, होय, मला माहीत आहे की देवाने मानवी अर्पणाला मनाई केलेली आहे, परंतु इसाकाचे अर्पण करण्याची आज्ञा त्यानेच मला दिली आहे. मी त्याच्या संगती 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आहे. त्याने मला असे का करायला सांगितले हे मला माहीत नाही, परंतु मला एवढे माहीत आहे की त्याने मला कधीच फजित होऊ दिले नाही, आणि जे काही त्याने मला करायला लावले ते माझ्या चांगल्यासाठीच आहे. मला माहीत आहे व माझा विश्वास आहे की तो इसाकाला मेलेल्यातून उठविण्यास समर्थ आहे. जेव्हा अब्राहम इसाकाला सोबत घेतो तेव्हा हे एक अद्भुत चित्र आहे. वाचूया आपण उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 3रं वचन. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. अब्राहम इसहाकला आपल्या सोबत घेतो, आणि तो होमार्पणासाठी लाकूड घेतो. वाचूया पुढचं वचन, 4थं वचन. 3रे दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. तिथे पोहोचायला अब्राहमाला 3 दिवस लागले. पण लक्षात ठेवा की 3ऱ्या दिवशीच अब्राहमाला इसहाक जिवंत, जणू काही मृतातून परत मिळाल्यासारखा मिळाला. अब्राहमाने त्याकडे याच दृष्टीने पाहिले. 3ऱ्या दिवशी इसहाक त्याच्यासाठी पुन्हा जिवंत झाला. आपल्यासमोर हे किती सुंदर चित्र आहे. वाचूया आपण पुढचं वचन, 22वा अध्याय 5वं वचन. अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. जो व्यवहार होणार होता तो पिता आणि पुत्र यांच्यामध्ये, अब्राहम आणि इसहाक यांच्यामध्ये होणार आहे. आणि खरे तर देवाने वधस्तंभावर मनुष्याला बाहेर ठेवले. भर दुपारच्या अंधाराच्या वेळी मनुष्याला बाहेर ठेवण्यात आले होते. अशी रात्र आली होती जेव्हा कोणीही काम करू शकत नव्हते, आणि त्या शेवटच्या 3 तासांमध्ये तो वधस्तंभ एक वेदी बनला, ज्यावर जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा अर्पण करण्यात आला. त्या वधस्तंभावर तो व्यवहार पिता आणि पुत्र यांच्यामध्ये झाला. मनुष्य बाहेर होता आणि त्यात अजिबात सहभागी नव्हता. येथील चित्रही तसेच आहे. ते फक्त अब्राहम आणि इसहाक आहेत. वाचूया आपण पुढचं वचन, 22वा अध्याय आणि 6वं वचन. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविली, आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले. अब्राहमाने लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली. आठवा की ख्रिस्ताने आपला स्वतःचा वधस्तंभ वाहिला होता. येथील अग्नी न्यायाबद्दल बोलतो, आणि सुरा न्यायाच्या अंमलबजावणीबद्दल आणि त्यागाबद्दल बोलतो. पुढील 2 वचन आपण एकत्र वाचूया, 7वं आणि 8वं वचन. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. वचन 13 आपल्याला सांगते की यानंतर थोड्याच वेळात एक मेंढा आपल्या शिंगांनी झुडपात अडकलेला होता, आणि अब्राहमाने तो मेंढा घेऊन त्याचे अर्पण केले.
अब्राम येथे म्हणतो की देव स्वतःच होमार्पणासाठी कोकरू पाहील. पण तिथे कोकरू नव्हते, तो एक मेंढा होता आणि त्यात फरक आहे. तोपर्यंत कोकरू पुरवले गेले नव्हते, जोपर्यंत शतकांनंतर योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने त्याला ओळखले आणि त्याची ओळख करून दिली. योहानस शुभवर्तमान 1 अध्याय आणि 29 मध्ये असे म्हटलेले आहे की हा पहा, जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. वचन म्हणते देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आम्ही हे जाणणे खूप महत्त्वाचे आहे की अब्राहम भविष्यवाणीच्या रूपात बोलत होता. या ठिकाणी अब्राहम आता या मुलाला वेदीवर अर्पण करण्यास तयार आहे, जरी त्याला ते पूर्णपणे समजत नव्हते. वाचूया आपण पुढचं वचन 22 अध्याय आणि 9 वचन. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहमाने तेथे वेदी उभारली, तीजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेविले. इसाक फक्त एक लहान मुलगा नव्हता ज्याला अब्राहमाला बांधावे लागले. तो एक मोठा झालेला माणूस होता आणि माझा विश्वास आहे की जर शारीरिक संघर्ष झाला असता तर इसाक अब्राहमावर मात करू शकला असता. पण इसाक हे आज्ञाधारकपणे करत होता. प्रभू येशूने वधस्तंभावर जाताना म्हटले होते, माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होवो. तो देवाच्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी वधस्तंभावर गेला. आपल्यासमोर हे किती सुंदर चित्र आहे. वाचूया आपण आता पुढचे वचन 10वं वचन 22 अध्याय वचन 10. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. या क्षणी तुम्ही आणि मी कदाचित म्हटले असते, अब्राहम तू हे करणार आहेस का? आता असे दिसते की देव तुला याची परवानगी देणार आहे. तो म्हणाला असता, हो नक्कीच. मला शिकवले गेले आहे की हे चुकीचे आहे आणि मला समजत नाही, पण मी देवाची आज्ञा पाळायलाही शिकलो आहे. हा अब्राहमाच्या आयुष्यातील एक खरा संकट काळ होता. देवाने या मनुष्याला 4 अत्यंत निश्चित संकटातून पार नेले आणि त्यापैकी प्रत्येक संकट त्याच्या आत्म्याची एक खरी कसोटी होती. त्याच्या हृदयावर एक खरा ताण होता. सर्वप्रथम त्याला खाजगी लोकांच्या ऊर शहरात आपल्या सर्व नातेवाईकांना सोडून जाण्यास सांगितले गेले. त्याला त्या संपूर्ण गटाला सोडून जायचे होते. ही अब्राहमासाठी एक खरी कसोटी होती. सुरुवातीला त्याने ते फारसे चांगले केले नाही, परंतु तरीही अखेरीस तो वियोग झालाच. त्यानंतर त्याचा पुतण्या लोट याच्यामुळे आलेली कसोटी होती. अब्राहमचे लोटावर प्रेम होते. जर त्याचे प्रेम नसते तर त्याने लोटला आपल्याबरोबर ठेवले नसते. पण अशी वेळ आली की त्यांना वेगळे व्हावे लागले आणि लोट सदोम शहरात गेला. त्यानंतर त्याच्या मुलाची, हगेरच्या मुलाची, इश्माईलची कसोटी होती. अब्राहमाने देवाला मोठ्याने हाक मारली, अरे इश्माईल, तुझ्यासमोर जिवंत राहो. त्याचे त्या मुलावर प्रेम होते. त्याला त्याच्यापासून वेगळे होणे आवडत नव्हते. आता अब्राहम या सर्वोच्च कसोटीला सामोरा जातो. त्याच्या आयुष्यातील 4थे मोठे संकट त्याला इसाहकला सोडून देण्यास सांगितले होते. आता अब्राहम या सर्वोच्च कसोटीला सामोरा जातो. अब्राहमाला सर्व तपशील पूर्णपणे समजत नाही, कारण देवाने त्याला सांगितले होते, इसाहकाद्वारेच तुझा वंश ओळखला जाईल. इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 19 वचनानुसार अब्राहमाचा विश्वास होता की देव इसाहकाला मेलेल्यातून उठवेल. पण जोपर्यंत अब्राहमाचा संबंध आहे तो हा यज्ञ पूर्ण करण्यास तयार होता. आता आपला पुढील मुद्दा आहे की देवाने अब्राहमाला थांबवले. याकोबाने लिहिले की जेव्हा अब्राहमाने आपल्या मुलाचा बळी दिला तेव्हा तो कर्माने नीतिमान ठरला. पण जरा थांबा, अब्राहमाने आपल्या मुलाचा बळी दिला का? तुमच्या बायबलमध्ये असे लिहिले आहे का की अब्राहमाने आपल्या मुलाच्या शरीरात सुरा खुपसला? नाही. आणि माझ्या बायबलमध्येही तसे लिहिलेले नाही. वाचूया आपण 11 आणि 12 वचन, उत्पत्ती 22 अध्याय आणि 11 आणि 12 वचने. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा, अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास
आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. आता देवाला माहीत आहे की अब्राहाम त्याला घाबरतो. त्याला हे कसे कळले? त्याच्या कृतींवरून, त्याच्या कर्मांवरून. पूर्वी ते त्याच्या विश्वासावरून होते. पहा प्रियांनो, देव तुमचे हृदय पाहतो. तुम्ही खरे आहात की नाही हे त्याला माहीत असते. पण तुमचे शेजारी आणि तुमचे मित्र हे जाणत नाहीत. ते केवळ तुमच्या कर्मांवरूनच जाणू शकतात. याच कारणामुळे याकोब असे म्हणू शकला की विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे. होय प्रियांनो, विश्वासातून काहीतरी निष्पन्न झालेच पाहिजे. देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. माझा विश्वास आहे की ज्या कोणत्याही व्यक्तीला देव बोलावतो, ज्या कोणत्याही व्यक्तीला देव वाचवतो, ज्या कोणत्याही व्यक्तीचा देव उपयोग करतो, त्या व्यक्तीची परीक्षा घेतली जाते. देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली आणि देव आजही आपल्या लोकांची परीक्षा घेतो. आणि या परीक्षा आपल्याला आपला विश्वास दृढ करण्यासाठी, आपल्याला स्थिर करण्यासाठी आणि आपल्याला त्याच्या सेवेत उपयुक्त बनण्यासाठी दिल्या जातात. आता या अब्राहामाची सर्वोच्च परीक्षा घेतली जात आहे आणि यानंतर देवाला त्याच्याकडून काहीही मागण्याची गरज भासणार नाही. वाचूया आपण पुढचं वचन, 22वा अध्याय आणि 13वं वचन. तेव्हा अब्राहामाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. एदेन बागेपासून ते ख्रिस्ताच्या क्रुसापर्यंत हा लहान प्राणीच बदली अर्पणाचे प्रतीक होता, जो त्याच्या येण्याची साक्ष देत होता. आणि देवाने मानवी बलिदानास परवानगी दिली नाही. पण जेव्हा त्याचा पुत्र जगात आला तेव्हा त्याचा पुत्र क्रुसावर गेला आणि मरण पावला. रोमकारासपत्र 8वा अध्याय आणि 32 या वचनामध्ये म्हटले आहे, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. तो क्रूस एक वेदी बनला, ज्यावर जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा अर्पण करण्यात आला. हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. वाचूया आपण पुढचं वचन, उत्पत्ती 22वा अध्याय आणि 14वं वचन. आणि अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे म्हणजे परमेश्वर पाहून देईल असे ठेविले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आता अब्राहाम या जागेला नाव देतो, ज्याबद्दल अनेक लोकांचा असा विश्वास आहे की तिथेच शल्मोनाचे मंदिर बांधले गेले होते. गुलगुथा किंवा कवटीची जागा त्याच डोंगरांच्या रांगेवर आहे जिथे मंदिर उभे होते. तिथे अब्राहामाने आपल्या मुलाला अर्पण केले आणि तिथेच प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले. ही पाहण्यासारखी एक गौरवशाली अद्भुत गोष्ट आहे. अब्राहाम या जागेचे नाव यहोवा इरे ठेवतो, ज्याचा अर्थ आहे परमेश्वर पाहून देईल. येथेच देवाने त्याच्या वतीने हा हस्तक्षेप केला. प्रियांनो, आपली वेळ संपत आली आहे. या ठिकाणी आपण थांबत आहोत. देव करो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आपणा सर्वांस तो सहाय्य करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, खरोखर प्रभूजी आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये तू आमच्याबरोबर आहेस. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य करतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि आलेल्या प्रत्येक समस्येमधून बाहेरही काढतोस. परंतु त्यासाठी प्रभूजी केवळ आमचा विश्वास तुझ्यावरती असायला पाहिजे. होय बापा, आणि आम्हाला ठाऊक आहे की ज्यावेळेस आमचा तुझ्यावरती विश्वास असतो, निश्चितच आमची कृती देखील तुला आवडणारी असते. होय प्रभूजी, आज तू आम्हाला अब्राहामामध्ये असलेला विश्वास तू दाखवून दिलेला आहेस. स्वतःचा एकुलता एक पुत्र देखील त्याने राखून न ठेवता अर्पण करण्यासाठी तो तयार झाला. होय प्रभूजी, आज तू आम्हाला ह्याची देखील आठवण करून दिलेली आहेस की केवळ आमच्या प्रीतीपोटी तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आमच्यासाठी दिलास आणि त्याने देखील सर्व आज्ञेचं पालन करून त्या वधस्तंभाचा मार्ग स्वीकारला. होय प्रभूजी, आज तू आम्हाला सांगत आहेस की आम्ही देखील आज्ञा पालन करावं. होय प्रभूजी, तुझी इच्छा परिपूर्ण करावी.
परंतु बापा आमच्या या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही या गोष्टी करत नाही, त्याच्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने आज्ञाधारक बनावं, आम्ही विश्वासू अधिक बनण्याचा प्रयत्न करावा, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. प्रियांनो, आजच्या भागात आपण अब्रामाच्या विश्वासाची सर्वोच्च परीक्षा पाहिली, इसाकचे अर्पण करणे. अब्राम संकोच न करता आज्ञा पाळतो. त्याच्या कठीण क्षणी देव अब्रामाचा हात रोखतो आणि त्याच्या जागी एक मेंढा देतो, ज्यामुळे हे स्पष्टपणे स्पष्ट होते की मानवी बलिदान त्याची इच्छा नाही आणि मुक्तता देवाच्या स्वतःच्या तरतुदीद्वारेच आली पाहिजे. अब्रामाचा विश्वास कृतीतून खऱ्या अर्थाने सिद्ध होतो, जो आपल्याला विश्वास आणि कृतीमधील सुसंवाद दर्शवतो. या अध्यायाची सांगता यावे इरे म्हणजे परमेश्वर पाहून देईन या नावाने होते. पुढील भागात आपण देवाला आपल्या वचनांची पुष्टी करताना, अब्राम बैरशेबाला परतताना आणि साराच्या मृत्यू आणि दफनाचा अहवाल पाहणार आहोत. तोपर्यंत विश्वासाने आज्ञापालन करा आणि देवाचे गौरव करा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. इसाहाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षांचा होता. आजचा प्रश्न, यावे येरे याचा अर्थ काय आहे? ए. अर्पणाचे ठिकाण. बी. परमेश्वर पाहून देईल. सी. परमेश्वराला द्या. डी. परमेश्वर देईल. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.